रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग चालू आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा असल्याने वाद निर्माण झालाय। विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। मसाजोगच्या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवली जात असताना आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यामुळे वाद निर्माण झालाय। अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या बाबूराव चांदेरे यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। चांदेरे यांनी भर दिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केली आहे। चांदेरे हे पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत। बाबूराव चांदेरे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये ते एका नागरिकाला मारहाण करत असल्याचं समोर आलंय। जमिनीच्या वादातनं ही मारहाण झाल्याचं आता म्हटलं जात आहे। चांदेरे यांनी त्या व्यक्तीला उचलून आदळल्याने त्याच्या डोक्याला आणि गुडघ्याला जखम झाली आहे। या प्रकरणी आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील हा व्हिडिओ ट्विट करत अजित पवारांना जाब विचारलाय। दमानिया त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, अजित पवार, काय चालू आहे तुमच्या पक्षात? दिवसाढवळ्या तुमच्या पक्षाचे नेते बाबूराव चांदेरे यांनी नागरिकाला मारहाण केली, अजून कारवाई नाही। बीड जिल्ह्यात असणारे सर्वत्र महाराष्ट्रात हे चालू आहे। राजकारणाच्या जीवावर दादागिरी। हा पुरावा बास का आणखी पुरावे पाहिजे गुन्हा दाखल करायला? काय ॲक्शन घेणार तुम्ही? तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आहात आणि बीडचे देखील आहात। तुमच्या नेत्यांची ही गुंडगिरी बंद करा। या प्रकरणी अजित पवारांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती ऐकूयात। मला ती फिल्म ते छोटी क्लिप पाहायला मिळाली, हे अतिशय चुकीचं आहे। कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही, तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही। त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता, परंतु त्याने फोन डायव्हर्ट केलेला होता। त्याच्या मुलाशी मी बोललो। मुलगा म्हणला की नाही, ते घरात बाहेर गेलेले। मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेली ती मला अजिबात आवडलेली नाहीये। अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही। मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा की ह्याच्या पाठीमागचं कारण काय। अरे बाबा, समोरच्याने कंप्लेंट केली तर कारवाई होईल ना, का तू तोंडी सांगून कारवाई होणार आहे? जर उद्याच्याला ज्याला कोणाला लागले त्यांनी पण कंप्लेंट केली पाहिजे। कंप्लेंट केल्यानंतर कारवाई होणारच। दरम्यान आता पोलीस या प्रकरणी काही कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।